या व्हिडिओमध्ये मला जाणवलेला योगायोग मी शेअर केला आहे, त्यावरती तुमचं काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा. नमस्कार. आज संकष्टी निमित्त मी बनवते आपल्या लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक. थोडक्यात सांगायचे झाले तर कोकणातील संस्कृती, तिथला साधेपणा आणि आदरातिथ्य जसे प्रसिद्ध आहे, तसेच कोकणातील उकडीचे मोदक तिथल्या खाद्य संस्कृतीची शान आहे. तांदळाच्या पिठाची उकड काढून त्यात ओल्या नारळाचा किस आणि गूळ यांचे सारण भरून हे मोदक तयार केले जातात. हे मोदक वाफवून केले जातात, त्यामुळे तेलकट नसतात, आरोग्यदायी व चवदार असतात. कोकणामध्ये केळीच्या पानावरती किंवा हळदीच्या पानावरती मोदक वाफवले जातात. मोदकाचा आकार हा ज्ञान आणि आत्मिक समृद्धीचे प्रतीक मानला जातो. मोदक बाहेरून बंद आणि आतून गोड असतो. याचा अर्थ बाह्य जग कितीही कठीण असले तर यातील ज्ञान आणि सत्य अतिशय गोड असते. परंपरेनुसार गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ व श्रेष्ठ मानले जाते. आध्यात्मिकदृष्ट्या 21 ही संख्या 10 ज्ञानेंद्रिये, 10 कर्मेंद्रिये आणि मन मिळून पूर्णत्वाची मानली जाते. 21 मोदक करणे शक्य नसेल तर 11 मोदक किंवा किमान 5 मोदक अथवा 1 मोदक सुद्धा श्रद्धेने नैवेद्य म्हणून अर्पण केला जाऊ शकतो. नैवेद्याच्या ताटात मुख्य मोदक 21 ठेवून बाकी प्रसाद म्हणून वाढले जातात. मला या दिवसाचा एक अनुभव किंवा प्रसंग म्हणून आपण शेअर करायला आवडेल. मी लास्ट मंथची कॅलेंडरमध्ये संकष्टीची डेट पाहिली आणि समजून गेले की शनिवारी संकष्टी आहे. मी मोदकाची तयारी करायला घेणार, नारळ फोडायला घेणार, तितक्यातच मला शिवांशने आवाज दिला की मम्मा आजची डेट काय आहे सांग ना. आणि त्याला गडबड होती की आत्ताच सांग. त्यामुळे मी लगेच जाऊन कॅलेंडर पुन्हा चेक केलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की संकष्टी आज नाही तर उद्या आहे. शिवांशच्या रूपात बाप्पानेच मला आठवण करून दिली अशी माझी भाबडी समजूत.